कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, ईश्वर महाराज की जय। काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितिना, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राही तेथे, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। विठ्ठल विठ्ठल काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काया वाचा म्हणे झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितिना, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाबम, जगननीत पाणिं मंडन मंडनानां, तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि। दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता करार विंदेन पदार विंदम मुखार विंदेन विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव।
झाला विष्णुदास, काम क्रोध त्यास बाधितीना, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत शिरोमणी महाराष्ट्रभूषण देहोचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, आमचा हिंदू धर्मांचा आदर्श असणारे जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबरायांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अभंग आपण सेवेसाठी निवडला. विठ्ठल विठ्ठल. कुठलाही कार्यक्रम करत असताना त्या कार्यक्रमाला काही ना काही निमित्त असतं आणि म्हणून आपल्या कार्यक्रमाचं निमित्त आज एकादशीच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत. आमच्या हिंदू धर्माचा आदर्श ज्या तुकोबरायांनी घालून प्रत्येक समाजातील जड जीवांचा उद्धार करण्याचा मार्ग या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय करतात. भक्ती कशी केली पाहिजे. महाराज या ठिकाणी या नरदेहाला जन्माला आलो, नरदेहाला प्राप्त झालो, परंतु या नरदेहाची इति कर्तव्यता आम्हाला कळाली का, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून या जन्माला तर आलो, परंतु जन्माचं महत्त्व आम्हाला कळणं गरजेचं आहे. आम्ही कशा प्रकारची भक्ती केली पाहिजे, कशा प्रकारे जीवन हे आम्ही जगलं पाहिजे. या अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय एका एका शब्दाचा अर्थ, एका एका शब्दाचा जर आम्ही विचार केला तर जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी 84 लक्ष योनी फिरून हा नरदेह एकदाच प्राप्त होतो असं म्हणतात. या ठिकाणी नरदेहाला आलेल्या जीवानं आपल्या जीवनाची इति कर्तव्यता समजून घेतली पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी समाजाला सांगत असताना स्वानुभवानं सांगतात. परमार्थामध्ये अनुभवाची गरज आहे, अनुभूतीची गरज आहे. असताना अगोदर स्वतःमध्ये ती स्थिती प्राप्त होणे गरजेचं आहे. आणि म्हणून अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. अधिकार कुणाला आहे? ज्याला अनुभव आला त्याला अधिकार आहे सांगण्याचा. जर आम्हाला अनुभव नसेल तर आम्हाला सांगण्याचाही अधिकार नाही. एकानं असा प्रश्न केला, म्हटले का हो जगद्गुरु तुकोबराय एवढ्या मोठ्या 4092 अभंगामधून संपूर्ण जगताला वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश करतात, नामाचं महत्त्व सांगतात, अनेक प्रकरणं या ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी सांगत असताना एवढा काय त्यांना अनुभव आहे? तुम्ही असं म्हणता की या नरदेहाला आलेल्या जीवानं कसं वागलं पाहिजे हे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, कारण नरदेह हा पुन्हा पुन्हा मिळत नाही. सगळ्या गोष्टी म्हटले पुन्हा पुन्हा मिळतात. काय काय मिळतं हो? पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुनः. काय काय पुन्हा पुन्हा मिळतं? पुनर्वित्तम, एखाद्यानं धन कमावलंय आणि कदाचित ते गमावलं गेलं तर ते धनही पुन्हा मिळू शकेल. पुनर्भार्या, पुनर्मित्रम, एखाद्याच्या मित्रानं जर मैत्री सोडली तो मित्रही पुन्हा भेटू शकतो. पुनर्भार्या, मरू नये पण एखाद्याची मेलीच, कोण नाना? बायको, ती पुन्हा मिळू शकते. पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम, सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा भेटतील परंतु न शरीर पुन्हा पुन्हा. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबा या ठिकाणी आपल्याला पुढच्या विषयाकडे जाण्यासाठी आपण थोडंसं विषयांतर केलं की बाबा हा नरदेह कसा आहे? नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शत
नरदेह प्राप्त होणं. कारण ज्यावेळेस पाप आणि पुण्याची बरोबरी होते त्यावेळेस मनुष्य देह प्राप्त होतो. आणि म्हणून नरदेहाला प्राप्त झालोय, परंतु ते झाल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, कारण हा अगोदरच दुर्लभ सांगितलंय. आणि म्हणून हा जो मनुष्य देह मिळाला, आपल्या विषयाकडे आपण वळूया. या नरदेहाला आल्यानंतर मनुष्यानं काय केलं पाहिजे, तर भगवंताची सेवा केली पाहिजे. सेवा भाव या ठिकाणी भगवंताला कुठल्याही गोष्टीची गरज नाही महाराज, पण सेवा ही अत्यंत महत्वाची, भक्ती ही महत्वाची. देव हा भावाचा भुकेला आहे. आणि म्हणून भाव कुठला पाहिजे, तर सेवा भाव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. काय म्हणा, झोपले काय, वासुदेव म्हणा. अरे या ठिकाणी या भगवंताच्या 1000 नावापैकी कुठलंही नाव जरी घेतलं तरी तो परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. महाराज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलंय, पण अगोदर अनुभव घेतलाय महाराज, एका जन्माचं नाही. तुमचं आमचं महत् भाग्य आहे. ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतो, जगद्गुरु तुकोबरायांचं पवित्र अशा प्रकारचं स्थान या ठिकाणी आहे. आमच्या हिंदू धर्माचा आदर्श आहे. आणि आमच्या हिंदू धर्माच्या पायीक असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमचे मारुती महाराज झिरपे आहेत. महाराज त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांचं मंदिर उभा करून या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांना हा हिंदू धर्माचा खूप मोठा आदर्श दाखवून दिला. कारण का, तर या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या अनुभवानं परमार्थ कसा करावा हा मार्ग जगताला दिलेला आहे. किंमत आहे महाराज. चाखोनी सांगे, कुठलीही गोष्ट जर आम्हाला त्याची चव कळायची असेल तर अगोदर काय करावं लागतं. आंबा कसा आहे, आंबट आहे, गोड आहे, हे अगोदर चाखून पाहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही. तसं तुका म्हणे चाखोनी सांगे. महाराज एका महिन्यात एका जन्म चाखलं नाही, 6 जन्म तुकोबरायांचे, 6 जन्मामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी अनुभव घेतलेला आहे आणि नंतर तो जगाला सांगितलेला आहे. महाराज या ठिकाणी परमार्थ कसा केला पाहिजे, परमार्थ मार्गामध्ये वाटचाल करत असताना अडचणींना कशा प्रकारचं तोंड दिला पाहिजे. नवे जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी सांगतात की 1 जन्म नाही, 2 जन्म नाही,
केलेलं आहे, त्यांचं दास्यत्व पत्करलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी दास्यत्व पत्करल्या जातं ना तिथं भगवान परमात्मा प्रगट होत असतो. विठ्ठल विठ्ठल. महाराज तुकोबरायांनी कुठं कुठं सेवा केली, कशा पद्धतीची केली, तुकोबरायांचं वर्णन आपल्या सर्वांना माहीत आहे. परंतु तरी देखील सांगणं गरजेचं आहे, कारण कोरोनाचे 2 वर्ष निघून गेले, त्याच्यामुळे थोडासा पडदा पडलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी अनुभूती घेतलेली आहे, जगताला महत्त्व सांगितलेलं आहे की स्वतः बहुपुण्य केले, भरपूर पुण्य केलं तर आम्हाला काय होतं, भगवंताची प्राप्ती होते. परंतु त्याच्यासाठी काय करावं लागतं. आज आम्हाला जगामध्ये भरपूर गुरु पाहायला मिळतात, पण शिष्यत्व पत्करलेले पाहायला भेटत नाही. दास्यत्व कुणालाही नकोय, सर्वांना गुरु व्हावं वाटतं, परंतु दास्यत्व कुणालाही आवडत नाही. आणि जगद्गुरु तुकोबरायांना जगद्गुरु पदवी मिळाली, ती फुकट मिळाली नाही. महाराज 6 जन्म सांगितलेत, त्या 6 जन्मामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी कोणत्या कोणत्या प्रकारची सेवा केली हे आपल्याला पाहायचंय. परंतु जगद्गुरु तुकोबरायांनी कायेनं सेवा केली, जगद्गुरु तुकोबरायांनी वाचेनं सेवा केली आणि जगद्गुरु तुकोबरायांनी मनानेही सेवा केली, हे पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात. तुकोबरायांनी सांगितलंय की जर आम्हाला आमच्यातले विकार हलवायचे असतील तर सुरुवातीला काय केलं पाहिजे,
सेवा केली पाहिजे. ती सेवा कशी केली पाहिजे? कायेनं सेवा केली पाहिजे, वाचेनं सेवा केली पाहिजे आणि मनानं सेवा केली पाहिजे. महाराज जगद्गुरु तुकोबरायांचे आपण मगाशी बोललो की 6 जन्म होऊन गेले. त्या 6 जन्मामध्ये पहिल्या जन्मामध्ये तुकोबरायांनी जी सेवा केली तर ती सेवा करत असताना कायेनं केली, वाचेनं केली आणि मनानंही केली. पहिला जन्म तुकोबरायांचा कोणता आहे? भागवतामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. 10 जन्म भगवंताने घेतले होते महाराज. कोणता आहे? कोणासाठी घेतले 10 जन्म? अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. त्या जन्मामध्ये असताना जगद्गुरु तुकोबराय अंबरीशाच्या जन्मामध्ये असताना महाराज मंदिराची स्वतः एवढा मोठा अधिकारी पुरुष असताना सुद्धा सेवा केलेली आहे. मंदिराची झाडलोट स्वतः करायची. आज आपण ठिकठिकाणी पाहतो मंदिराची झाडलोट करण्यासाठी माणसं रोजानी लावलेली आहे. मंदिराची पूजा करण्यासाठी माणसं रोजानी लावलेली आहे. मंदिराची पूजा अर्चा करायची म्हटलं तर रोजाने आम्ही करून घेतो, पैसे देऊन आम्ही करून घेतो. याला सेवा म्हणत नाही महाराज. आणि म्हणून जो सेवाभाव सांगितला अंबरीशाच्या असणाऱ्या जन्मामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः मंदिराची झाडलोट करावी, स्वतः भगवंताची पूजा करावी, स्वतः भगवंताला कपडे घालावेत, स्वतः नैवेद्य अर्पण करावा आणि भगवंताच्या चरणावर जे तुळशी दळ अर्पण केलं ते प्राशन स्वतः घेणं, स्वतः घेऊन नंतरच आपण पुढचं कार्य करणं ही अतिशय महत्त्वाची सेवा आणि जगद्गुरु तुकोबरायांनी अंबरीशाच्या जन्मामध्ये केलेली आहे. त्याचा परिणाम पुढे आपल्याला एवढा वेळ नाही, परंतु हा जन्म तुकोबरायांचा अतिशय काय म्हणतात, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, अशा पद्धतीनं जसं दूध पवित्र आणि गोड असतं त्या पद्धतीचा गोड अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा जन्म तुकोबरायांचा झाला. आणि या ठिकाणी गोड झाला परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगता येईल की पुढच्या जन्मामध्ये तुकोबरायांचा भक्त म्हणूनच जन्माला आलेत, दास्यत्वच केलंय, सेवाभाव जीवनामध्ये स्वीकारला. पुढच्या जन्मामध्ये दुसऱ्या जन्मामध्ये तुकोबराय जन्माला आले प्रल्हाद म्हणून. आणि प्रल्हादाच्या अवतारामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस कयाधू मातेला इंद्र चोरून नेत होता आणि त्या वेळेला नारद महर्षींनी सांगितलं जिला तू चोरून नेतोस तिच्या उदरामध्ये भगवंताचा अंश आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सेवाभावी वृत्तीनं कयाधू मातेला, कारण भक्त जन्माला येण्यासाठी आईचंही पुण्य असावं लागतं असं म्हणतात, आणि कयाधू मातेनं सुद्धा सेवाभावी वृत्तीनं त्या ठिकाणी सेवा केली, संत महात्म्यांची सेवा केली. 99 ज्या असणाऱ्या राक्षस कुळामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला यावा म्हणजे त्याचंही किती पुण्य म्हणावं लागेल त्या हिरण्यकश्यपूचं. महाराज हिरण्यकश्यपूच्या असणाऱ्या वंशामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आले. भक्त प्रल्हाद जन्माला आल्यानंतर महाराज किती वेळा 11 वेळा म्हटले मारण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा मेले नाही. कारण का तर या ठिकाणी रात्रंदिवस ज्या मातेच्या गर्भामध्ये आमचे भक्त प्रल्हाद होते त्या मातेचं रात्रंदिवस भजन चाललं होतं महाराज. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 बद्री नारायण नारायण नारायण
भजन आहे, नामस्मरण आहे. आणि ज्या ठिकाणी भगवंताचं नाम सतत चालतं महाराज, त्या ठिकाणी यम येऊ शकत नाही. स्वतः उचलून घेतो ही अवस्था त्या ठिकाणी भक्ताची प्राप्त होते. म्हणून भक्ती ही जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे. आणि भक्त प्रल्हादाच्या अवतारामध्ये कितीही प्रयत्न केले तरी मेला नाही, त्याचं कारण म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्या ठिकाणी सुद्धा दास्यत्व पत्करले, अनेक संकट सहन केली, अनेक कष्ट सहन केले. राक्षसाच्या हातून मारले नाही, परंतु राक्षसाला मारलं ते भगवंताला प्राप्त करून. कारण मारलं असं म्हणता येणार नाही, मुक्तीला प्राप्त करून दिला. हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष हे काही साधी सुधी नव्हते महाराज, वरदान होतं त्यांना 3 जन्माचं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांना मुक्तीला प्राप्त करून दिलं. असा जगद्गुरु तुकोबरायांचा हा दुसरा अवतार. आणि पुढे त्याच्याही पुढे जाऊन त्यात सुंदर अशा प्रकारचं विरजन पडतंय. म्हणजे 3ऱ्या जन्मामध्ये जगद्गुरु तुकोबराय प्रभू रामचंद्राचे दास्यत्व पत्करून आणि त्या ठिकाणी जन्माला आले अंगदाच्या रूपानं. अंगद म्हणून जन्माला आले. या ठिकाणी काही झालं तर मी रामाचा आहे, राम माझा आहे आणि मी त्या रामाचा आहे, देव माझा आहे आणि मी त्या देवाचा आहे, ही भावना त्या ठिकाणी निर्माण झाली. कारण अंगदाला असं म्हटलं गेलंय की रामायणामध्ये फार सुंदर वर्णन आहे. आमचे रामायणाचार्य या ठिकाणी बसलेले आहेत महाराज. या ठिकाणी रामायण ऐकल्यानंतर आपल्याला कळतं की किती भक्ती गहन अशा प्रकारची आहे. काय वर्णन करावं त्या रामराज्याचं. आज जर रामराज्य असतं महाराज तर कोरोना सारखी महामारी या ठिकाणी आली नसती. त्याचं कारण असं आहे, त्याला पुण्य असावं लागतं. त्याचं कारण असं आहे, मनापासूनची भक्ती अतिशय महत्वाची आहे. परमार्थ करत असताना मनापासून भक्ती करणं गरजेचं आहे. आम्ही सगळं करतो पण मनापासून भक्ती करत नाही महाराज. कारण मन खूप विचित्र आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम. कारण या ठिकाणी चंचल मनाला माकडाची उपमा दिलेली आहे. सगळ्यात जगामध्ये चंचल कोण आहे? माकड आहे. थोडंसं विषयांतर करते. चंचल माकड आहे, पण त्या माकडाला चंचल म्हटलं, त्यातली त्यात असं म्हटलं गेलंय की माकड अगोदरच चंचल आहे. आणि त्या माकडाला जर दारू पाजली तर त्याचं चंचलत्व किती बिघडेल महाराज. आणि त्यातली त्यात त्याला विंचूड असावा आणि त्याच्यात आणखीन भूत लागावं. विठ्ठल विठ्ठल. एका ठिकाणी त्या माकडाचं वर्णन केलंय. काय? मर्कटस्य सुरापाणम तत्र ऋषिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. काय बोलेल सांगता येणार नाही. दारुड रस्त्याने चाललं तर काय बोलेल. आता 2 दिवसापूर्वी शेवगाव मधून मी चालले होते आणि चालता चालता एक दारुड पुढून आलं. मी माझ्या याच्यात चालले, मी काही लक्ष दिलं नाही. पण ते दारुड पुढून आलं. त्यानं ते बोलत बोलत चाललं होतं, पण मोठ्यानं काय बोललं, तुला सांगितलं ना जास्त बडबड करू नको. मी फोनवर बोलत चालले होते. मी फोनच बंद करून टाकला. विठ्ठल विठ्ठल. मला काय बोलेल सांगता येणार नाही. जर दारू पिणारा एवढा बोलतो तर त्या दारूच्या अवस्थेमध्ये माकडाची काय अवस्था होत असेल. मर्कटस्य सुरापाणम तत्र ऋषिकदंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. कदाचित त्याला जर भूत लागलं तर मग त्याची अवस्था फार बेकार होते महाराज. आणि म्हणून याच्यासाठी मनाला माकडाची उपमा दिलेली. आपल्याला विषय काय बघायचं की मन, या मनाला माकडाची उपमा दिली. आम्ही इथं बसलोय पण आमचं मन कुठं आहे? कुठे आहे ना?
करायला वेळ लागत नाही, बसल्या बसल्या फिरून आलं असेल. आणि म्हणून या मनाला आम्हाला एकाग्र करायचंय. चंचल मनाला, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम किती असला तरी त्याला आम्हाला एकाग्र करायचंय. आणि त्याच्यासाठी रामराज्य हे अतिशय महत्वाचं सांगितलंय. कारण ग्रामराज्याचं जर रामराज्य आणायचं असेल तर त्यातला ग काढावा लागतो, मग त्याच्यानंतर रामराज्य येत असेल. म्हणून या ठिकाणी आम्हाला रामराज्य आणायचंय. रामाचं चिंतन करा. महाराज असं म्हणतात की ज्या वेळेस अंगदाला आपल्या मुठीमध्ये राक्षसांनी आवळलेला असताना सांगितलं, हे बघ तुला सोडून देतो, पण मी रावणाचा म्हण, मी सोडून देतो, तुला जीवदान देतो, पण मी रामाचा नाही, मी रावणाचा आहे असं म्हण. एकनिष्ठ भक्ती महाराज, एकनिष्ठ भक्ती पाहिजे, निष्ठेची भक्ती पाहिजे. आमची भक्ती निष्ठेची नाही पण निष्ठानिष्ठीची. मग जिथं निष्ठानिष्ठीची भक्ती तिथं निष्ठा कशी तयार होईल महाराज? आम्ही दररोजची देव बदलतो, दररोजच्या पूजा बदलतो, सगळे विधी बदलतो. ही निष्ठा जी आहे ना, तर ती आमची जर एकाच ठिकाणी राहिली तर तो परमात्मा आम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. अंगद त्या ठिकाणी रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या तरी सुद्धा म्हणतो, मी रावणाचा कधीच होऊ शकत नाही, मेलो तरी चालेल, परंतु मी रामाचाच आहे. आणि म्हणून आमचे संत महात्मे वर्णन करतात, बाबा काय रामराज्याचं वर्णन करावं. एक निष्ठा होती, त्याच्यामुळं भरपूर अशा प्रकारची शेती पिकत होती, मोठमोठ्या गाया दुभती जनावरं होते. त्या शेतीचं, त्या गायांचं, त्या असणाऱ्या जगतामध्ये कुठल्याही गोष्टीचं वर्णन हे अवर्णनीय आहे. झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या मैसी. अनेक प्रकारचं वर्णन आहे महाराज. आणि म्हणून एकनिष्ठीची भक्ती जगद्गुरु तुकोबारायांनी अंगदाच्या अवतारामध्ये केली. त्याच्याही पुढे जाऊन अतिशय 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 मऊ, लोण्याहूनही मऊ अशा प्रकारचं ज्यांचं जीवन आहे महाराज, असा चौथा जन्म जगद्गुरु तुकोबारायांचा झाला कृष्ण अवतारामध्ये उद्धवाच्या रूपानं. जगद्गुरु तुकोबाराय उद्धवाच्या रूपानं त्या ठिकाणी होते. जगद्गुरु तुकोबारायांनी गोपिकांची भक्ती पाहिली. जगद्गुरु तुकोबारायांनी एक निष्ठतेने आमच्या भगवान कृष्ण कन्हैयाची सेवा केली. आणि त्या जन्मामध्ये महाराज अनेक गोपींचं, कारण काही ठिकाणी असं म्हणतात, आपण ज्यावेळेस गवळणी घेतो, बरेच जण थोडीशी त्याच्यामध्ये तर्कवितर्क करतात. जगद्गुरु तुकोबारायांनी गोपिकांचं एवढं वर्णन केलं. जगद्गुरु तुकोबाराय गोपिकांचं इतकं वर्णन करतात, कशामुळं करतात? ते काही होते का तिथं? होते महाराज. जगद्गुरु तुकोबाराय होते. त्या प्रत्येक अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बरोबर होते. म्हणून तर गवळणींचं एवढं या ठिकाणी वर्णन तुकोबाराय अभंगांमध्ये करतात, गवळणींमध्ये करतात. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी चौथ्या जन्मामध्ये भरपूर अशा प्रकारची भक्ती उद्धवाच्या अवतारामध्ये असताना केली. पुढे महाराज जगद्गुरु तुकोबारायांचा अवतार पाचवा जो होता तो नामदेवरायांच्या रूपाने होता. नामदेवरायांचं. अहो, ज्या नामदेवरायांनी भगवान परमात्म्याला स्वतः जेवायला लावलं, नाही जेवला तर डोकं आपटून जेवू देईन ही धमकी देणारा अधिकार फक्त कुणाचा आहे? जो प्रायव्हेट सेक्रेटरी असतो ना, त्यांचा असतो महाराज.
आणि म्हणून या ठिकाणी प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणून ज्यांना गणलं जातं असे आमचे नामदेवराय. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकोनी उभी तेजनी. महाराज या ठिकाणी या संत महात्म्यांनी भरपूर अशा प्रकारची भक्ती केली आणि म्हणून नामदेवरायांनी इतकी भक्ती केली की नामदेवराय या ठिकाणी अभंग रचना करायला त्यांनी सुरुवात केली. परंतु काही कालांतरानं नामदेवरायांना जावं लागलं आणि जावं लागल्यानंतर राहिलेली अभंग रचना करण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय म्हणून ते 6व्या जन्मामध्ये प्राप्त झाले आणि या जन्मामध्ये आल्यानंतर राहिलेली 4092 अभंगाची रचना त्यांनी या जन्मामध्ये केली. करता गेल्यानंतर राहिलेल्या अभंगाची कुणी या ठिकाणी वर्णन केलं? तुकोबरायांनी या ठिकाणी रचना केलेली आहे. आणि म्हणून या जगद्गुरु तुकोबरायांच्या अवतारात आपण एवढं मोठं भांडार कशासाठी उभं केलं? सेवा करायची महाराज. या ठिकाणी आम्ही भक्ती करतो, परमार्थ करतो, दिंडीला जातो, वारीला जातो, परंतु परमार्थ करत असताना दुसऱ्यांना केला म्हणून आम्ही करतो. परंतु तसं नाही. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, बाबांनो, ज्या ठिकाणी षड विकार नाहीशे होतात, परंतु नाहीशे होण्यासाठी अगोदर सेवा कशा पद्धतीची करायची, तर कायेनं करायची, वाचेनं करायची आणि मनानं करायची. मग या 6 जन्मामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी काया वाचा मनानं सेवा केली आणि म्हणून या ठिकाणी काय झालं असं म्हणतात बरं का, ज्या ठिकाणी संत महात्म्य असतात त्या ठिकाणी विकार येऊ शकत नाही. आणि ज्या ठिकाणी, कारण संतांमध्ये ही पॉवर आहे, ताकद आहे. संतांमध्ये ताकद कोणती आहे की त्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी हे विकार राहू शकत नाही, परंतु तुमच्या आमच्या सामान्याच्या ठिकाणी मात्र आल्याशिवाय राहत नाही. ही आमच्यामधला फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. हा आमच्यातला जो फरक आहे. मी नेहमी सांगत असते महाराज की आम्ही माणसाच्या जन्माला आहोत, आम्ही षड विकाराच्या ताब्यात आहोत. बरोबर आहे ना? आम्ही षड विकाराच्या ताब्यात आहोत, परंतु संत जे होऊन गेले त्यांच्या ताब्यात विकार होते. हा फरक तुमच्या आमच्या आपल्या सर्वांच्या मध्ये आहे. कारण संतांच्या ताब्यात विकार होते आणि आम्ही विकारांच्या ताब्यात आहोत. जसं उदाहरण सांगते, एक मराठी शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर काही मुलं खेळत होती. खेळाचा तास चालू आहे आणि त्या मुलांना खेळता 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 त्यांनी बघितलं रस्त्यानं काही पोलीस कैद्याला घेऊन चाललेले होते. ते ज्यावेळेस कैदीमध्ये चाललेला आहे, 50-50 पोलीस रस्त्या कडेने चाललेले आहे. एका मुलानं प्रश्न विचारला गुरुजींना, गुरुजी हा काय प्रकार आहे? गुरुजींना सांगितलं, बाबा मध्ये चाललेला जो आहे तो कैदी आहे, त्यानं काहीतरी चोरी केली असावी आणि म्हणून त्याला पकडून चालवलेला आहे. मग मध्ये जो चालतो तो चोर असतो, कारण चोर हाच पुढं कैद्याची शिक्षा कुणाला होत असते? महाराज, तो जो चोर आहे त्याने लहान मोठी कुठलीही चोरी करू द्या, पण शेवटी तो चोरच आहे. आणि म्हणून तो मध्ये जो चाललाय ना तो चोर आहे, कडेने चाललेले ते पोलीस आहे. म्हटले असं का बरं? अरे जो चोर असतो तो मध्ये असतो आणि कडेने जे असतात ते पोलीस असतात, कारण चोरानं पळून जाऊ नये म्हणून तो मध्ये चालत असतो. पोरांच्या मनातला प्रश्न मिटला. पुढे 15 दिवसानंतर गावामध्ये मंत्री आले, कारण पुढे आमदारकी खासदारकी काहीतरी इलेक्शन असेल. मंत्री गावामध्ये आल्यानंतर त्या मंत्रीमध्ये चाललेले, आता मंत्री आल्यानंतर एका गावाचं पोलीस राहतील का हो? त्या ठिकाणी तालुक्याचे जिल्ह्याचे अनेक पोलिसांचा ताफा त्या ठिकाणी आलेला आहे
आणि त्या ठिकाणी रस्त्यानं चालत असताना मध्ये मंत्री चाललेत, कडेनं 400-500 पोलीस होते. मुलांचा खेळाचा तास चाललेला आहे आणि तो तास चाललेला असताना त्या ठिकाणी 2-4 मुलं मोठमोठ्यानं ओरडायला लागले. म्हटले मोठा चोर आला, मोठा चोर आला. एक नाही, दोन नाही, सगळेच्या सगळे विद्यार्थी ओरडले महाराज, मोठा चोर आला, मोठा चोर आला. शिक्षक सगळेच्या सगळे पळाले ना. अरे का ओरडले? म्हणून त्यांनी सांगितलं, म्हटले सर तुम्ही 15 दिवसापूर्वी सांगितलं होतं मध्ये जो चालतो तो कोण असतो? चोर असतो. आता त्यावेळेस लहान चोर होता म्हणून 550 पोलीस होते, पण आता मोठा चोर आल्यामुळं 500-600 पोलीस या ठिकाणी आले म्हणून आम्ही ओरडलो मोठा चोर आला. त्यांनी 2-4 पोरांना जरा झापडी मारल्या. म्हटले व्हा वर्गामध्ये. का तर अरे ते पोलीस ना, तो चोर नाही, ते मंत्री साहेब आहे. म्हटले कसं काय? म्हटले तुम्हीच सांगितलं मध्ये जो चालतो तो कोण असतो. मग आता ही मंत्री जरी असले ते कुठं चालले? मला सांगण्याचा फक्त एक विषय असा आहे की त्या ठिकाणी गुरुजी त्या मुलांना समजून सांगतात, बाबा तो जो चोर होता तो चोर पोलिसांच्या ताब्यात होता. कुणाच्या? चोर हा पोलिसांच्या ताब्यात होता आणि त्या असणाऱ्या चोराला पोलीस घेऊन चाललेले होते. पण आज जे आलेले आहेत ते मंत्री महोदय आहे आणि त्या मंत्री महोदय जे आहेत त्या मंत्री महोदयाच्या ताब्यात हे सगळे पोलीस आहे. फरक कोणता आहे? हे मंत्री महोदयाच्या ताब्यातले पोलीस आहेत आणि तो जो चोर होता तो पोलिसांच्या ताब्यात होता. तसं या ठिकाणी षडविकाराच्या ताब्यात आम्ही आहोत, परंतु आमचे संत महात्मे मात्र त्यांच्या ताब्यात षडविकार होते महाराज. आणि म्हणून या संतांच्या ताब्यात हे विकार आहेत. या ठिकाणी संत होणं, संतांच्या पदवीला पोहोचणं एवढी सोपी गोष्ट नाही. संत कुणाला म्हणतात? ज्यांच्या ज्ञानाचा अंतच लागत नाही त्यांना संत म्हणतात. आणि म्हणून ते असणारे संत त्यांच्या ताब्यात विकार असतात. त्या ताब्यातले विकार जाऊ शकत नाही. पण आमचा हा विश्वास संतांवर पाहिजे महाराज. हे जगत जे चाललंय ते सगळे विश्वासावर चाललेलं आहे. ज्यांनी आमच्या संत महात्म्यांवर विश्वास टाकला, कारण विश्वासाला फार मोठं महत्व आहे. ज्यांनी विश्वास टाकला तो या ठिकाणी त्या असणाऱ्या स्वामीचा अधिकारी होतो. त्याचं आधिपत्य मिळवण्याचा अधिकार त्या ठिकाणी त्याला प्राप्त होत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की जे काही या ठिकाणी या जगतातल्या प्रत्येक जीवाला जड जीवांचा उद्धार करण्याचा मार्ग सांगितला, त्या असणाऱ्या मार्गावर, त्या असणाऱ्या संतांवर, त्या असणाऱ्या भक्तावर सगळ्यांचा विश्वास बसणं गरजेचं आहे. आणि ज्याने विश्वास टाकला ना महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, जशी शरीराला श्वासाची गरज आहे, जिथं श्वास संपला तिथं जीवन संपलं, तसं या ठिकाणी आम्हाला विश्वासाची गरज आहे. या ठिकाणी विश्वास संतांच्या वचनावर पाहिजे.
विश्वास हा संतांच्या सांगण्यावर पाहिजे. ज्यावेळेस आम्ही विश्वासानं त्या ठिकाणी, कारण संत महात्मे सांगतात विश्वासानं सांगतात, कारण का त्यांनी भक्ती केलेली आहे, अनन्य अशा प्रकारची भक्ती करतो ना, अकर्तुम अशा भगवान परमात्म्याची सेवा त्या ठिकाणी केलेली आहे. त्यांच्यामध्ये तेवढी पात्रता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून सांगत असताना स्वतःच्या असणाऱ्या, कारण त्यांना अनुभव आहे आजपर्यंत जगामध्ये तरत आले त्या भगवंताच्या नामस्मरणानं. नाम फार महत्वाचं आहे, मोठं आहे. या ठिकाणी नाम अतिशय महत्वाचं आहे. नामानं अनेकांचा उद्धार झाला. नाम घेता मन निवे, त्या मनाचंही शांतता नामानेच होती. आणि म्हणून नाम हे अतिशय महत्वाचं सांगितलंय. अनेक कपी कुळांचा उद्धार नामानं झाला. आणि हे नाम अतिशय महत्वाचं आहे, पवित्र आहे, गोड आहे. कारण नामानं तर वाल्याचा वाल्मिकी झाला, नुसता वाल्मिकी नाही झाला. या ठिकाणी 2 रामायणाचार्य माझ्या समोर आहे. नुसता उद्धार नाही झाला तर काय झालं महाराज, रामानं कशा प्रकारचं वर्तन करावं हे लिहिण्याचा अधिकार त्या ठिकाणी निर्माण झाला. कारण वाल्यात हा कोळी होता, परंतु त्याच्या संपूर्ण जीवाचा काया पालट कशानं केला. राम राम म्हणता येत नाही, मरा मरा म्हणतोय, पण मरा मरापासून रामाची उत्पत्ती झाली. आणि नामाचा एवढा पावर निर्माण झाला की त्या ठिकाणी संपूर्ण कुळाचाच उद्धार त्यानं केला. काही या ठिकाणी पाहत नाही. केले रामायण कोळ्याची कीर्ती वाढली गहन. कोळ्याच्या जातीत असून सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेतली. या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करून करून एवढी ताकद निर्माण केली की केले रामायण रामाधी रामायण केलं महाराज. एवढी ताकद निर्माण झालेली आहे. कशाची आहे? विश्वासाचं. कारण त्यांनी जर त्या असणाऱ्या वाल्यानं जर आमच्या नारद महर्षींवर विश्वास ठेवला नसता, विश्वास तर नव्हता परंतु निदान काही क्षणापुरता का होईना जर विश्वास ठेवला नसता तर एवढी मोठी कीर्ती पसरली असती का हो? नसती पसरली महाराज. विश्वास हा अत्यंत गरजेचा आहे. आणि म्हणून या ठिकाणी जातीपातीचा या ठिकाणी विषयच येत नाही. कारण उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोन या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. अनेक प्रकारचं वर्णन या ठिकाणी करता येईल. आणि म्हणून या असणाऱ्या जन्मामध्ये आम्ही कशा प्रकारची भक्ती केली पाहिजे, कशा प्रकारची भक्ती करत असता, या प्रकारची भक्ती करत असताना कसा विश्वास या ठिकाणी त्या संतांच्या वचनावर ठेवला पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला, कारण विश्वास आपल्या असणाऱ्या प्रधानानं राजावर विश्वास ठेवला पाहिजे, मुलांना आपल्या वडिलांवर विश्वास ठेवला पाहिजे, या ठिकाणी गावकऱ्यांना आपल्या असणाऱ्या सरपंचावर विश्वास ठेवला पाहिजे. परंतु तो विश्वास ठेवण्यासाठी सुद्धा तो तेवढ्या पात्रतेचाही असणं गरजेचं आहे. या ठिकाणी विश्वासाला फार मोठं महत्त्व आहे. आणि म्हणून एकदा असे राजा आणि प्रधान फिरत फिरत चाललेले होते. आणि फिरता 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 एका ठिकाणी मोठं तळं होतं आणि तळ्याच्या कडेला एक मोठंसं झाड होतं. झाडाची गार सावली पाहिली आणि राजाला थोडंसं झोप आल्यासारखं वाटलं. म्हणून राजानं प्रधानाला सांगितलं, म्हटले प्रधानजी आपण थोडासा या ठिकाणी आराम करू आणि नंतर पुढे जाऊ. भरपूर अशा प्रकारचं मोठं तळ आहे परंतु तळ्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नाही. मग त्या तळ्याच्या कडेला झाडाखाली ज्यावेळेस राजा विश्रांतीसाठी झोपलेला असताना त्या झाडावर 2 पक्षी बसलेले होते आणि त्या पक्षामध्ये एक नर आणि एक मादी होती. ते दोघं जण एकमेकांमध्ये चर्चा करत होते. नर मादी दोघं एकमेकांमध्ये चर्चा करत असताना त्या राजाचा जो प्रधान होता तो बसून होता. राजा झोपी गेला परंतु प्रधान हा बसलेला आहे. त्या ठिकाणी त्याला पक्षाची भाषा अवगत होती, पक्षाची भाषा त्याला कळत होती. नर मादी एकमेकांमध्ये चर्चा करत होते आणि ती नरानं आपल्या मादीला सांगितलं, म्हटले हा जो राजा या ठिकाणी झोपलाय त्याची भाषा प्रधान ऐकत होता, त्याची भाषा त्याला कळत होती. त्या ठिकाणी सांगितलं हा जो राजा आहे खूप भाग्यवान आहे. या राजानं
या ठिकाणी आज आलेला आहे, परंतु खरोखर या राजाच्या मानेचं रक्त काढलं आणि ह्या तळ्यात जर शिंपडलं ना तर संपूर्ण राज्याचंच म्हटले चांगलं काय होईल, सगळं पाणी पाणी होईल राज्यामध्ये. आणि म्हणून राजा खूप भाग्यवान आहे, परंतु असं झालं पाहिजे. मादीनं उत्तर दिलं, म्हटले राजाच्या मानेचं रक्त काढायचं, ते तळ्यामध्ये शिंपडायचं, म्हणजे राजाचा जीव जाणार आणि त्याच्यातून गावाला ते पाणी मिळायचं. काय म्हटले त्याच्या वाचून नडलं एवढं. परंतु त्या ठिकाणी सांगितलं तसं नाही, राजा मरणार नाही. कारण आपल्या ह्या झाडा समोरच्या असणाऱ्या झाडाचा जर पाला आणला आणि पटकन त्याच्या मानेला लावला तर राजा सुद्धा तिथं जिवंत होणार आहे. ही दोघांची चाललेली चर्चा आहे. या दोघांच्या चर्चेचा विषय त्या प्रधानानं ऐकला. पक्ष्याची भाषा कळत असल्यामुळं तो पटकन उठला, विश्वास ठेवला त्या पक्ष्यांच्या भाषेवर. कदाचित माणूस लबाड बोलेल, परंतु पक्षी लबाड बोलणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी पटकन उठला गेला, समोरच्या झाडाचा पालाही आपल्या हातामध्ये घेऊन आला आणि एक आपल्या असणारी तलवार उपसली. राजा भर झोपेमध्ये राजाच्या अंगावर बसला आणि राजाच्या मानेचं तलवारीनं रक्त काढलं, तळ्यामध्ये शिंपडलं. खरोखर परिणाम असा झाला, तळ्याला भरभरून पाणी आलं. पाणी आल्याबरोबर त्यानं तो आणलेला पाला पटकन मानेला लावलाय राजाच्या आणि राजा पुन्हा स्वस्थितीमध्ये आलेला आहे. परंतु प्रकार महाराज असा घडला की ज्या वेळेस राजा झोपलेला असताना प्रधान त्याच्या अंगावर बसला त्यावेळेस राजाला जाग आली होती. आणि जाग आल्यानंतर त्यानं डोळे उघडून पाहिलं की आपल्या अंगावर बसणारा कोण आहे, आपलाच प्रधान आहे. पण राजानं पुन्हा डोळे लावून घेतले, परत झोपी गेला आणि ते मानेचं रक्त काढल्यानंतर तो पुढचा प्रकार घडला. परंतु ते काही दिवसानंतर पुन्हा त्याला जाग आली, पुन्हा ते उठून आपल्या राज्यामध्ये निघून गेले. काही दिवस निघून गेल्यानंतर राजानं आपल्या प्रधानाला एक प्रश्न विचारला. म्हटले, का रे, मी बऱ्याच दिवसापासून पाहतो, म्हटले तू असा क्रूश होत चालला, काय भानगड आहे. त्यानं सांगितलं, म्हटले माझ्या मनामध्ये एक गोष्ट खिळती, म्हटले मला विचारावं वाटतंय तुम्हाला प्रश्न. म्हटले काय. म्हटले ज्यावेळेस आपण फिरायला गेलो, मी तुमच्या अंगावर बसून तुमच्या मानेला तलवार लावली, मानेचं रक्त काढलं, तळ्यामध्ये शिंपडलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या, तुम्ही फक्त मला डोळे उघडून पाहिलं आणि पुन्हा डोळे झाकून घेतले, याचं कारण काय. तुम्ही मला एकदाही असा प्रश्न विचारला नाही की तू का माझ्या अंगावर बसला, का माझ्या मानेचं रक्त काढलं, हे तुम्ही मला एकदाही विचारलं नाही. त्याचं कारण राजानं सुंदर उत्तर दिलं. अरे माझा प्रधान जे काही गोष्ट करेल, मग ती माझ्या मरणाची जरी असली तरी सुद्धा त्या ठिकाणी माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की राज्याच्या हितासाठीच तू काहीतरी ही गोष्ट करतोय, हा माझा परिपूर्ण विश्वास तुझ्यावर आहे. आणि म्हणून मी तुला तिथं काही, आणि त्या ठिकाणी महाराज प्रधानाला मोठी पदवी त्या ठिकाणी आणखी देऊन आणि काही गावं इनाम देऊन त्या ठिकाणी सत्कार केला. जसं एखादी बाई लग्न झाल्यानंतर कुंकू लावते, लग्न झाल्यानंतर गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते, लग्न झाल्यानंतर पायामध्ये जोडवे घालते, कुणाच्या नावाचे, पतीच्या नावाचे. परंतु नुसतं कुंकू लावणं, गळ्यात मंगळसूत्र घालणं, पायात जोडवे घालणं आणि आपल्या नावापुढं पित्याच्या नावाच्या ऐवजी पतीचं नाव टाकणं, एवढ्या 4 गोष्टींना ती कशाची अधिकारी होते हो, संपूर्ण संपत्तीचे अधिकारी होते. फक्त त्या नवऱ्याच्या नावाचा विश्वास तिच्या मनामध्ये असतो. आपला हा पती आहे, संपूर्ण आयुष्य इथं आपल्याला घालवायचंय आणि आयुष्यभर तो माझा सांभाळ चांगल्या पद्धतीनं करील, हा विश्वास जसा पत्नीला असतो. प्रधान आपलं चांगलं कार्य आपल्या राज्यासाठी करील, हा विश्वास त्या राजाला असतो. आणि मग तुकोबाराय सुद्धा या ठिकाणी त्याच पद्धतीनं सांगतात, विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता, सकळ भोगिता होय त्याची. जसं पत्नी सगळ्या संपत्तीची मालकीन होते, तसं या ठिकाणी सुद्धा आपण भगवंताची भक्ती जर केली, संतांवर जर विश्वास ठेवला, तर अधिकारी आपण कशाचं होतो, सकळ भोगिता, सगळ्या गोष्टीचा अधिकार आम्हाला होत असतो. आणि म्हणून जीवनामध्ये भक्ती अतिशय महत्त्वाची आहे. भगवंताचं नामस्मरण जर आम्ही जीवनामध्ये करत राहिलो तर आम्ही नक्कीच त्या असणाऱ्या सकळ भोगिता होय त्याची, सगळ्या असणाऱ्या ऐश्वर्याचं भोगता आम्ही होणार आहे. पण ते नामस्मरण कसं महाराज, विठोबा रखुमाई. भोगण्याचा अधिकार आमच्या भक्तांना होतो महाराज, जर आम्ही त्याचं अंतकरणापासून मनापासून नामस्मरण केलं. कणाकणामध्ये त्या भगवान परमात्म्याला आम्ही भरवलं पाहिजे.
क्षणाक्षणाला त्या भगवंताची आम्हाला आठवण झाली पाहिजे आणि एकही क्षण वाया न जाता तो भगवान परमात्मा माझा आहे आणि मी त्याचा आहे ही भावना आमच्या मनामध्ये रुजली पाहिजे. परंतु ही भावना जर रुजवायची म्हटलं, हे जर भगवंताची प्राप्ती आम्हाला करायची म्हटलं तर सर्वात महत्वाची एक गोष्ट आहे, ज्यावेळेस आम्हाला भगवान परमात्मा आमच्यामध्ये यावा असं वाटतं, अशी भावना निर्माण होते, त्यावेळेस या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपल्याला आपल्यामध्ये भगवंताला जर आणायचं असेल तर अगोदर आपलं चित्त हे निर्मळ झालं पाहिजे. या ठिकाणी भगवंताला जर आपल्या ठिकाणी यावं असं वाटत असेल तर अगोदर चित्त निर्मळ करा शेवटच्या चरणामध्ये.